जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात पार पडली। यानंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री आंबेडकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 2024-25च्या आराखड्याबाबत चर्चा करण्यात आल्याचं सांगितलं। याशिवाय 2025-26च्या जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा करून मंजुरी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। 2025-26चा जिल्हा वार्षिक आराखडा 518 कोटी 56 लाखांच्या तरतुदीला नियोजन विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात मंजुरी देण्यात आली होती। मात्र यामध्ये अतिरिक्त 421 कोटी 47 लाखांची मागणी करण्यात आली। त्यानुसार सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा हा 940 कोटी रुपयांच्या पर्यंत असणार आहे। याशिवाय अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी 118 कोटी आणि OTSP यासाठी 2 कोटी 32 लाख असा एकूण जिल्ह्याचा 2025-26चा वार्षिक आराखडा 1060 कोटींचा असेल। हा आराखडा विभागस्तरीय बैठकीत सादर करण्यात येणार आहे। आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री आंबेडकर यांनी दिली। या आजच्या DPTCच्या बैठकीमध्ये यापूर्वी नियोजन विभागानं आपल्याला 518 कोटी रुपयाची एकूण तरतूद सुचवली होती। 7 तारखेला होणाऱ्या विभागीय बैठकीच्या अनुषंगानं विभागीय DPTCच्या अनुषंगानं अर्थमंत्री आपल्या सगळ्या विभागाचा रिव्ह्यू घेतात आणि त्यासाठीची पूर्वतयारी करत असताना पहिल्या टप्प्यात त्यांनी सुचवलेला 518 कोटी रुपयाचा जो काही निधी आपल्याला त्यांनी कळवला आहे, परंतु आम्ही आजच्या बैठकीच्या अनुषंगानं परत त्याच्यामध्ये अतिरिक्त 421 कोटीची मागणी करून 940 कोटीचा 2025-26 साठीचा DPTCचा जिल्ह्याचा प्लॅन आपण विभागीय कमिटीकडे 7 तारखेला सादर करतोय। या माध्यमातून या जिल्ह्यातल्या विकासाच्या सर्व क्षेत्रातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या नवनवीन योजना, नाविन्यपूर्ण योजना, पर्यटन विकासाच्या योजना आणि त्याचबरोबर रस्ते, पाणी, वीज अशा सगळ्या मूलभूत समस्यांसाठी सुद्धा किंवा सुविधांच्यासाठी सुद्धा ज्या ज्या आवश्यक आहेत त्या सर्व उपाययोजना करण्यासाठीचा निधीची मागणी आपण उद्या करतोय। 2024-25चा जिल्हा वार्षिक नियोजन आराखडा हा 696 कोटींचा होता। यातील सुमारे 96% निधी हा विधानसभा निवडणुकीपूर्वी खर्च झालाय। त्यामुळे आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा करण्यापलीकडे निधी खर्च करण्याबाबत फारसे काही निर्णय घेण्यात आले नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। खरं तर विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीची जी काही शेवटची DPTC होती तिथपर्यंत 96% खर्च झालेला आहे। त्यामुळे चर्चा आणि नियोजन करण्याच्या पलीकडे आजच्या बैठकीत काही काम नव्हतं आणि त्यामुळं आता खूप चांगली चर्चा झाली। सगळ्यांनीच पुढे काय करावं याच्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीच्या सूचना केल्या। पण एक चांगलं आहे की आजच्या चर्चेतून किमान मार्च नंतर सुद्धा जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक निधी मंजूर करणं आणि त्याचा योग्य उपयोग करण्यासाठी मात्र सर्वच लोकप्रतिनिधींनी संमती दर्शवली। 2025-26च्या वार्षिक नियोजन आराखड्यामध्ये शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत निधी खर्च करण्याबाबत अधिक प्राधान्य देण्यात येईल। जिल्हा परिषदेच्या शाळा त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या विकासासाठी प्राधान्यानं प्रयत्न करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा त्याचबरोबर ज्योतिबा विकास आराखडा यांच्या मंजुरीसाठी राज्य पातळीवर प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं। त्याशिवाय कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीनं जे धोरणात्मक निर्णय घेता येतील त्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S, महापालिकेचे आयुक्त के मंजुलक्ष्मी, आमदार अशोक माने, आमदार शिवाजी पाटील आदी उपस्थित होते।